श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये गेली 43 वर्ष पूर्ण झाली आणि 43 वर्ष चालू आहे. आणि या 43व्या वर्षातली 34 वर्ष सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली. पायीची म्हणा पायी इतका लहान आपण इतकं लहान ज्ञानेश्वर माऊलीच्या वाङ्मयावर बोलण्याची पात्रता नसताना पण गुरुकृपा झाल्यानंतर काय होतं ही एक प्रचिती. असो गेले 42 वर्ष आपण पारायण करतोय आणि वर्ष 43 वर्षात तुम्ही सर्वजण वडील बंधू आणि गुरुजन यांच्या आशीर्वादाने चाललेला हा सोहळा आजो आपण प्रवचनाकडे वळूया. प्रवचनाला घेतलेली ओळी नाही श्लोक बघूया. संतुष्टं सततं योगी यथात्मना दृढ निश्चया मैया अर्पित मनोवृत्ती मदभक्ता समेप्रिया. अध्याय 12 श्लोक नंबर 14 या श्लोकावर आपण आज चिंतन करणार आहोत. संतुष्टं सततं योगी यथात्मना दृढ निश्चया. आता संतुष्ट कोण आहे हा प्रश्न आहे. कोण आहे संतुष्ट? कोण अखंड सुखी आहे? कोण अखंड आनंदित आहे? याचं वर्णन भगवंताने याच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. अनेक वर्ष लग्न होत नव्हतं, मग काही वर्षांत लग्न झालं, संतुष्ट झाला. लग्न झाल्यानंतर अनेक वर्ष पुन्हा मुलं होत नाहीत, पुन्हा मुलं झाली, संतुष्ट झाला. मुलं झालेली व्यसना काळातली तो सुदैवाला योग्य मार्गावर आली, संतुष्ट झाला, आनंदित झाला, सुखी झाला. ही व्याख्या आहे संसारिक. देवाला संतुष्ट कोणाला म्हणायचं आहे? जो योग करतो तो संतुष्ट आहे का? नाही. बर जो योग करतो तो दृढ निश्चय आहे का? तर नाही. बर जो दृढ निश्चय करतो तो योग तो संतुष्ट आहे का? जो दृढ निश्चय करतो तो संतुष्ट आहे का? नाही. जो योग करतो किंवा जो संतुष्ट आहे तो योग करतो का?
तर असंही नाही. बघा गणिताच्या पायरी, गणिताची एक जर पायरी चुकली तर गणित चुकतं सगळं. गणिताची सूत्र, त्या सूत्राची मांडणी व्यवस्थित जर झाली तर ते गणित बरोबर आहे. तशी इथं सूत्र आहे, त्या क्रमानं जर गेलो तरच आपण संतुष्ट होणार, नाहीतर आपण संतुष्ट आनंदित होणार नाही असं भगवंताचं म्हणणं आहे. मग संतुष्ट कोण आहे? जो योग करतो तो दृढनिश्चयी आहे. जो योग करतो तो दृढनिश्चयी आहे, निश्चय करतो. आणि जो दृढनिश्चय करतो तो संतुष्ट आहे. संतुष्टम सततम योगी असे एक ठिकाणी महाराजांनी म्हटले. संतुष्टम सततम योगी, संतुष्ट या शब्दावर चिंतन करूया. संतुष्ट या शब्दाचं चिंतन करूया. कोण आहे संतुष्ट? तर भगवंत एका श्लोकात सांगतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया देव ततो युद्धाय विश्वस नैव पापं वासयसि. कोण संतुष्ट आहे? जो सुखानं आणि दुःखानं विचलित होत नाही तो संतुष्ट आहे. जो लाभानं हानीनं जो विचलित होत नाही तो संतुष्ट आहे. जो विजयानं पराजयानं विचलित होत नाही तो संतुष्ट आहे. असं भगवंत म्हणतात. अर्जुना, आणि संतुष्ट कोण आहे? तर तो संतुष्ट आहे. ज्याला येणाऱ्या घटनेचं कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही, ज्याच्यावर येणाऱ्या संसारिक घटनेचं कोणत्याही संसारिक घटनेचा परिणाम होत नाही तो संतुष्ट आहे. मग असा संतुष्ट कशाची मागणी करतो? तुकाराम महाराज सांगतात, असा संतुष्ट आहे ना तो कशाची मागणी करतो? तुकाराम गाथ्यामध्ये पहिलाच आग्रह आहे, समचरण दृष्टी विटेवर साजी तेथे माझी हरी बुद्धी राहो. समचरण दृष्टी विटेवर साजी तेथे माझी हरी बुद्धी राहो. अशी मागणी तो संतुष्ट असतो. जो सुखी आहे, आनंदित आहे, तो अशी मागणी. भगवंताचं चिंतन माझ्याकडून घडू दे, भगवंताच्या मूर्तीचे चरण माझ्या नजरेसमोर असू दे, अशी मागणी करतो तो संतुष्ट आहे. किंवा जो संतुष्ट आहे तो अशी मागणी करतो. पुढे हे सर्व गुण त्या संतुष्ट असणाऱ्या माणसाच्या, म्हणजे हे सर्व गुण त्या संतुष्ट असणाऱ्या माणसाच्या अंगामध्ये जीवा सुख होते. हा संतुष्टपणा अखंडित राहण्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतात, अरे मानवा काय कर, तर आपला तो एक देव करून घे, ते विना जीवा सुख नाही. पुढे जाऊन सांगतात,
येते माईक दुःखाची नीती नाही याची अगदी अवसान. असं जर नाही केलंच तर काय होईल? माया आहे ती माया तुझ्या पाठीमागे लागेल. असं जर नाही केलंच तर काय होईल? ती माया आहे ती माया तुझ्या पाठीमागे लागेल. म्हणून तू काय कर? आपला तो एक देव करून घे. जेव्हा आपला तो एक देव करून घे, तो एक देव जर करायचा असेल तर सद्गुरूंच्या दरबारात जावं लागेल. त्यावेळेला तुझा आनंदीपणा, तुझा संतुष्टीपणा, तुझा ओढ आनंदाचा हा टिकून राहील. नाहीतर काय होईल? येते माईक दुःखाची नीती, त्या मायेचा तुला वेळा पडेल. मायेचा काय पडेल? वेळा पडेल. मग माया ही कशी आहे? दुःखाची नीती. दुःखाला जन्म देणारी आई आहे. जनित म्हणजे काय? आईच जनित म्हणजे आई. दुःखाला जन्म देणारी आहे कोण? माया. ती तुला काय करील? अनेक प्रकारची दुःख तुझ्या संसारात जन्माला लागेल. हे तुकाराम महाराजांना सांगायचं, मी नाही सांगितलं. म्हणून काय कर? तुझा संतुष्ट सतत जो आनंदीपणा जर संसारात आनंदीपणा जर टिकवून ठेवायचा असेल तर आपला तो एक देव करून घे. त्यावेळेला ही माया तुझ्याजवळ राहणार नाही. निघून जाईल. सतत योगी, सतत योगी. आता इथं योग भगवंतांना 18 योग सांगितले. 18 अध्यायाचे 18 योग आहे. हा योगच बरोबर म्हणा. सांख्य किती? 18 अध्याय. 18 अध्याय. सांख्य योग, अर्जुन विषयक योग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, कर्मसंन्यास योग, आत्मसंन्यास योग, हे सगळे 18 योग होते. त्यातला एक अध्याय आत्मसात कर. त्यातला एक अध्यायातला एक योग आत्मसात कर, त्याचं आचरण कर. पण माऊलीने काय सांगितलं? भगवंतांनी 18 योग सांगितले, पण माऊलीनं त्याच्यात अष्टांग योग पद्धती सांगितली. म्हणून गीतेपेक्षा ज्ञानेश्वरी श्रेष्ठ ठरते. ह्या 18 योगात एक अध्याय तू अध्ययन कर, त्याप्रमाणे